त्यामध्ये आहे पुरावा, कंटेंट, हकीकत, काय घडलं होतं, कसं घडलं होतं, ह्या सगळ्यामध्ये आहे. हा पुरावा गोळा करण्याकरिता इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी कशा प्रकारे कारवाई केली. बरेच महिने तपास करून ही अख्खी एक चार्जशीट मान्य न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयात संपूर्ण पुरावा झाल्यानंतर एवढेच डॉक्युमेंट्स हे रेकॉर्डवर आले, त्यांचे एक्झिबिट्स झाले. सुरुवातीला जे कंटेंट आणि मेथड बोललो होतो, ही मेथड जर का फॉलो केली गेली नाही, हे जर का पत्रव्यवहार केले गेले नाही, तर हा पुरावा अस्तित्वात कसा आला याच्यावरच प्रश्नचिन्ह येतं. त्यामुळे हे कंटेंटच्या मागे मेथड असणं गरजेचं आहे आणि आपण ती मेथड चेक करणं गरजेचं आहे. पुरावा एव्हिडन्शियरी व्हॅल्यूवर टिकतोय की नाही, पहिली बाब. तो पुरावा अस्तित्वात कसा आला, दुसरी बाब. तो पुरावा अस्तित्वात असेल तर तो चार्जशीटला कसा लागला, तिसरी बाब. आणि त्याच्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने तपास कधी केला, कसा केला आणि तो व्यवस्थित पद्धतीने केला की नाही केला,